नात्यांमधला विसंवाद, हट्ट, अहंकार आणि वाढता मानसिक तणाव एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचा कसा घात करू शकतो याची सुन्न करणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्यात डोंगरावर घडली आहे. 10वीत तब्बल 92% गुण मिळवून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा एक हुशार मुलगा आणि त्याचे वडील अवघ्या काही सेकंदाच्या झटापटीत 150 ते 200 फूट खोल दरीत कोसळले. हे पाहून आईने देखील कड्यावरून उडी मारली आणि संपूर्ण कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या थरारक आणि अत्यंत हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. नेमकं काय घडलं खवड्या डोंगरावर? 6 वर्षापूर्वी देखील अशाच एका प्रसंगातून हे कुटुंब गेल्याचं कळतंय. काय आहे तो प्रसंग? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहताय सरळ सोपं. मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगावचे असलेले चांदवडे कुटुंब गेल्या 18 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होते. घरात आई, वडील आणि 11वी सायन्स मध्ये शिकणारा त्यांचा एकुलता एक मुलगा कुणाल. वडील ट्रक ड्रायव्हर, त्यामुळे घरात शक्यतो आई आणि मुलगाच असायचे. जेव्हा जेव्हा वडील यायचे तेव्हा मुलामध्ये आणि वडिलांमध्ये प्रचंड वाद व्हायचे. कुणालने 10वीत 92% गुण मिळवल्याने त्याचे डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून घरात सतत खटके उडत होते. वाढत्या गरजा, आयफोनचे थकलेले हप्ते, पॉकेट मनी आणि वडिलांसोबत सतत होणारे वाद यामुळे कुणाल प्रचंड अस्वस्थ होता आणि निराश झाला होता. याच नैराश्यातून शुक्रवारी दुपारी तो तडक वाळूज जवळील खवड्या डोंगरावर पोहोचला आणि थेट कड्याच्या टोकावर जाऊन उभा राहिला. कुणाल डोंगराच्या टोकावर उभा असल्याची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक नागरिक आणि त्याचे आई वडील धावत डोंगरावर पोहोचले. सुमारे पाऊण तास कुणालची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. प्रचंड संतापात आणि हताश झालेल्या कुणालने हातातील महागडा आयफोन, घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी दरीत फेकून दिली. माझं कुणीच ऐकत नाही, मला आता जगण्यात अजिबात रस उरला नाही, असं तो आक्रोश करत ओरडत होता. 6 वर्षापूर्वी चांदगुडे कुटुंबात कुणालचा मोठा भाऊ अचानक मृत्युमुखी पडल्याने वातावरण बदललं होतं. 2 लेकरांपैकी एक लेकरू सुखरूप राहावं म्हणून आई कुणालचे सतत लाड करायची. आईचा प्रत्येक शब्द कुणाल ऐकत असे. त्या दिवशी आपल्या एकुलत्या एका मुलाला डोळ्यासमोर मृत्यूच्या दाढेत उभा असलेलं पाहून आईचे काळीज अक्षरशः पिळवटून निघालं. तिनं पदर पसरून जीवाच्या आकांतानं गयावया करायला सुरुवात केली. बाळा, तुझे पप्पांशी वाद आहेत ना? हे बघ, मी माझं मंगळसूत्र काढून फेकते. मी तुझ्या वडिलांना सोडून तुझ्या सोबत येते. आपण दोघंच राहू, पण देवासाठी मला सोडून जाऊ नकोस, असं म्हणत त्या माऊलीनं स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्रही तोडून खाली फेकून दिलं. एका आईची ही आर्त हाक ऐकून डोंगरावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. आईची ही विदारक हाक आणि पोलिसांच्या समजुतीनंतर कुणालचे मन काहीसे बदलताना दिसत होते. तो शांत झाला आणि मागे वळणार तेवढ्यात खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा धावत डोंगरावर आले. गर्दीतून पुढे जात मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी कुणालला पकडण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्याच क्षणी दोघांचाही तोल गेला आणि क्षणार्धात पिता पुत्र 150 ते 200 फूट खोल काळतोंड्यात दरीत कोसळले. डोंगराच्या टोकावरून स्वतःचा पती आणि पोटच्या पोराला खाली कोसळताना पाहून आईनं तिथंच हंबरडा फोडला. क्षणाचाही विलंब न करता आता मी जगून काय करू या विचारानं त्या माऊलीनं देखील डोंगरावरून उडी मारली आणि मुलगा, वडील, आई असा तिघांचा जागीच अंत झाला. विशेष म्हणजे कुणाल अशाच प्रकारे गेल्या वर्षीही याच डोंगरावर आत्महत्येच्या उद्देशानं गेला होता. तेव्हा चिकलठाणा पोलिसांनी वेळेवर धाव घेऊन त्याची समजूत काढली होती आणि त्याला सुखरूप खाली आणलं होतं. पण वर्षभरानंतर पुन्हा तोच डोंगर गाठून हा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची दुसरी एक संतापजनक आणि विदारक बाजू म्हणजे एका बाजूला पोलीस आणि आई वडील जीव वाचवण्यासाठी जीवाचं रान करत असताना डोंगरावर जमलेल्या काही बघ्यांनी माणुसकी विसरून सोशल मीडियावर या सगळ्या प्रसंगाचे लाईव्ह सुरू केलं. रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना मुरलीधर म्हणजेच कुणालचे वडील या आपल्या एकुलत्या एका भावाला गमावल्यानं बहिणीचा आक्रोश काळीच चिरवणारा होता. आता आम्ही राखी कुणाला बांधायची हा त्यांचा सवाल उपस्थितांना निशब्द करून गेला. तिकडे घरात काहीच माहित नसलेला त्यांचा लाडका पाळीव कुत्रा खिडकीतून रस्त्याकडे डोळे लावून आपल्या मालकाची वाट पाहत बसला होता. आजच्या पिढीमध्ये ढासळत चाललेली सहनशीलता, संवादाचा अभाव आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकाचे पाऊल उचलण्याची प्रवृत्ती एका क्षणात हस्तखेळतं कुटुंब कसं संपवून टाकते याचे हे अतिशय भयानक उदाहरण आहे. आयुष्यात कोणतीही समस्या संवादापेक्षा किंवा माणसाच्या जीवापेक्षा मोठी नसते. ही घटना आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करणारी आहे. या प्रसंगी देखील लाईव्ह करणारे लोक समाजाच्या बदलत्या मानसिकतेचाच आरसा आहेत. एखादं कुटुंब इतक्या दुःखात असताना लोकांच्या खिशातून मोबाईल बाहेर निघतोच कसा?
हा प्रश्न देखील उपस्थित होतो. त्या कुटुंबाला वाचवायचं सोडून काही लाईक्स आणि सबस्क्राईबसाठी लोक लाईव्ह करत होते. हे मन विषण्ण करणार आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेटसाठी सरळ सोपं या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.